नमस्कार, माझे नाव सायली शिवराम वगैरे शासकीय माध्यमिक आश्रमशाळा बसुंदे, तालुका अकोले. आमचा मुख्य विषय आहे विकसित आणि आत्मनिर्भर भारतासाठी स्टेम आणि उपविषय आहे प्लास्टिकला पर्याय. आपण बघतो की आपण दैनंदिन जीवनामध्ये खूप मोठ्या प्रमाणात प्लास्टिक वापरतो. जगभरामध्ये 360 दशलक्ष टन इतक्या मोठ्या प्रमाणात प्लास्टिक लागतो आणि विकसनशील देशांमध्ये 50% पॅकेजिंग मालावर प्लास्टिकचे वेस्ट असते. तसेच 17 दशलक्ष टन 2016 मध्ये फक्त युरोपीय देशांमध्ये तयार झाला होता. आपण खूप मोठ्या प्रमाणात प्लास्टिक वापरतो आणि त्यामुळे माउंट एव्हरेस्ट एवढ्या उंच शिखरावर सुद्धा मायक्रोप्लास्टिक सापडते. तसंच समुद्रामध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात मायक्रोप्लास्टिक आहे आणि आपल्या रक्तामध्ये सुद्धा मायक्रोप्लास्टिक आहे. आणि आपल्या रक्तामध्ये मायक्रोप्लास्टिक असल्याचे दुष्परिणाम असे होतात की आपल्याला 2 आजार होतात, अल्झायमर आणि पार्किन्सन्स. या आजारामुळे आपली विस्मृती जाते आणि पार्किन्सन्स या आजारामुळे आपली विस्मृती पण जाते आणि आपल्याला काही आठवत पण नाही. यामुळे हे आजार आपल्या भारत देशामध्येच खूप मोठ्या प्रमाणात आढळतात, कारण आपल्या भारत देशामध्ये खूप मोठ्या प्रमाणात प्लास्टिकचा वापर होतो आणि त्या प्लास्टिकमध्ये रसायनांचा योग्य वापर होत नाही. म्हणून आम्ही असं एक प्लास्टिक तयार केलं आहे जे की बायोडिग्रेडेबल आहे. त्याचं निसर्गामध्ये विघटन होतं आणि हे प्लास्टिक बनवण्यासाठी मुख्य घटक असतो स्टार्च. तर आपण आता बघूया की आपल्याला स्टार्च कशापासून मिळतो. तर आपल्याला स्टार्च हा बटाटा मका याच्यापासून आपल्याला स्टार्च मिळतो. तसेच वनस्पतीमध्ये ऊर्जा साठवण्याचा महत्त्वाचा घटक सेल्युलोज याच्यापासून पण आपल्याला स्टार्च मिळतो. आणि कायटोसन याच्यावरचं कठीण असतं त्याला कायटोसन असं म्हणतात. त्याच्यापासून पण आपल्याला स्टार्च मिळतो. पॉलिलॅक्टिक ॲसिड वनस्पतीपासून आपल्याला स्टार्च मिळतो. तसेच पॉलिहायड्रोअल्कनॉइड्स हे आपल्याला जीवाणूपासून मिळतो. आणि बायोप्लास्टिकमध्ये महत्त्वाचा घटक म्हणजे स्टार्च पॉलिश हे एक बायोप्लास्टिकचे एक बहुवारिक आहे. तसेच ग्लिसरॉल हे बायोप्लास्टिकमध्ये टाकल्यानंतर बायोप्लास्टिक लवचिक बनतं आणि ती प्रक्रिया सुलभ होण्यासाठी पाण्याचा वापर करतो. आणि हे अमायलोज आहे. ग्लुकोजची एक सरळ आणि लांब साखळी म्हणजे अमायलोज आणि एक शाखायुक्त संरचना म्हणजे अमायलोपेक्टिन. जर तुम्हाला तर ते स्ट्रक्चर पाहायचं असेल तर तुम्ही इथे सेफ स्कॅन करून पाहू शकता. तर तुम्हाला मी सांगते की बायोप्लास्टिक कसं तयार करायचं. हा बटाटा आहे, याच्यामध्ये 15 ते 20% स्टार्च असतो. हा बटाटा किसल्यानंतर याला आपण कोमट पाण्यामध्ये टाकायचं आणि टाकल्यानंतर त्याला थोडा वेळ तसंच ठेवायचं. नंतर मग ते गाळून घ्यायचं आणि तो तसा साईडला करायचा. आपण याच्यापासून बायोमास तयार करू शकतो. आणि मग हे जेव्हा स्टार्च कुठून तयायला बसतो तेव्हा तो चिकटसर असतो. मग त्याच्यावरचं पाणी काढून घ्यायचं. आपण ही शेतीसाठी वापरू शकतो. आणि ही पावडर वाळवल्यानंतर याला स्वच्छ करायची आणि मग ती अशी तयार होते. हे ग्लिसरॉल आहे, याच्यामध्ये पाणी टाकायचं, मग ग्लिसरीन तयार होतं. आणि मग हे एक ग्रॅम स्टार्च, 5 मिली ग्लिसरीन आणि 5 मिली पाणी या तिघांचं मिश्रण केल्यानंतर आपल्याला जर बायोप्लास्टिकला जर आकर्षक बनवायचं असेल तर आपण त्याच्यामध्ये फूड कलर टाकून बायोप्लास्टिकला आकर्षक बनवू शकतो. आणि मग आकर्षक बनवल्यानंतर आपण त्याला 2 ते 3 मिनिट उष्णता देऊन बाउल ते खालचं प्लास्टिक तयार करायला ठेवलं ते त्याला आपण उष्णता देऊन बायोप्लास्टिक आपल्याला हवं त्या मोल्डमध्ये टाकून आपण तयार करू शकतो. आता हे आम्ही काल तयार करायला टाकलं होतं. आणि बायोप्लास्टिकचे भविष्यातील मुद्दे. आपण बायोप्लास्टिक शाश्वत पॅकेजिंगसाठी, अन्नपदार्थाची पॅकेजिंग, पाण्याची बाटली याची पॅकेजिंगसाठी वापरू शकतो. तसेच वैद्यकीय क्षेत्रामध्ये सुद्धा आपण बायोप्लास्टिकचा वापर करू शकतो. हाडांचे प्लेट, जखमेवर लावण्याचे मलम इत्यादींसाठी आपण मेडिकल स्टोर इत्यादीसाठी आपण त्याचा वापर करू शकतो. तसेच ऑटोमोबाईल सर्व्हिसमध्ये मोबाईल्स, लॅपटॉप यांचे जे कवर असतात त्याच्यासाठी सुद्धा आपण बायोप्लास्टिकचा वापर करू शकतो. आणि कृषी उद्योगामध्ये आपण जे मल्चिंग वापरतो ते मल्चिंग पर्यावरणात जे प्लास्टिकचे मल्चिंग वापरतो ते पर्यावरणात विघटित होत नाही. आपण बायोप्लास्टिकचे मल्चिंग वापरून ते बायोप्लास्टिकचे मल्चिंग विघटित होते, त्याच्यामुळे त्याचा दुष्परिणाम होणार नाही. आणि 5G आणि उत्पादने नवीन संशोधनामुळे बायोप्लास्टिकचे अधिक टिकाऊ मिश्रण तयार करून ते टिकाऊ वस्तूंच्या उत्पादनात अधिक क्रांती घडवून आणू शकतात. थोडक्यात बायोप्लास्टिक हे पॅकेजिंग पुरता मर्यादित नसून ऑटोमोटिव्ह ते हेल्थकेअरपर्यंतच्या सर्क्युलर इकॉनॉमीला प्रोत्साहन देत आहे. म्हणजे नैसर्गिक स्रोतापासून प्लास्टिक बनवून निसर्गामध्येच ते